खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं ताब्यात घेतलंय। या प्रकरणी एसआयटी कडून वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केलं जात आहे। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। यापुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही। धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाल्यानंतर सुरेश धस यांनी मुंडेंना टोला लगावला। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करण्याकरता गेले असतील असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। जेलमध्ये जाणाऱ्यांसाठी बंद पुकारणं हा नवीन पायंडा घातला जातोय अशी टीका भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। आकाचे लोक आले तर मुंबईतही बंद करू शकतात असं सुरेश धस म्हणाले। दोषी असलेल्यांना फाशी देणार असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता, तो पूर्ण केला, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद मानतो अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिली। न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरता वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले। त्यांनी आज पुन्हा परळी बंदची हाक दिली, त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये दाखल झालेत। मुंबई दौऱ्यावर आहेत ते। यावेळी ते मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये युद्धनौकांचं राष्ट्रसमर्पण करणार आहेत। त्यानंतर नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचं ते उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत बोलणार आहेत। महायुतीच्या आमदारांना मोदी काय सल्ला देतात, कानमंत्र देतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसलाय। प्रवीण स्वामींचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्यानं माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी छत्रपती संभाजीनगर कोर्टात याचिका केली। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली, त्यामुळे बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांना मारक ठरणारा हा निर्णय असल्यास शेतकरी स्वस्थ बसणार नाही, सरकारला चांगलाच धडा शिकवू असा इशारा देण्यात आलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या सुधारित विकास आराखड्याला 20हून अधिक हरकती आल्या आहेत। महानगरपालिकेकडून आरक्षण रद्द करण्यात यावं यासाठी मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या आहेत। बारामतीच्या इशिका विजय बारे हिनं ॲथलेटिक्स महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप शॉर्ट स्केटिंग रेसमध्ये गोल्ड मेडल मिळवलंय आणि प्रथम क्रमांक पटकावलाय। तिची भारतीय संघात निवड झाल्यानं तिच्या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। कोल्हापुरात मद्यपींनी धुमाकूळ घातलाय। दारुड्या तरुणांनी वाहनांची अडवणूक करत काही वाहनांवर दगडफेक केली। दगडफेकीनंतर दारुडे फरार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री आता तयारीला लागलेत। येत्या शुक्रवारी 17 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। स्मार्ट प्रीपेड मीटर सामान्य ग्राहकाकडे लागणार नसल्याचं आश्वासन दिल्यानंतर महावितरणकडून नादुरुस्त मीटर आणि नवीन जोडणी येणाऱ्या कंपन्या नागरिकांकडे लावण्यात येत आहे। त्यामुळे प्रीपेड मीटर विरोधकांनी 30 जानेवारीला आंदोलनाचा इशारा दिलेला आहे।
नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या गणेश टेकडी मंदिराचा आता कायापालट होणार आहे। गणेश मंदिराच्या सौंदर्यीकरणासह पुनर्विकास कामाकरता पालिकेकडून 5 कोटींचा निधी देण्यात आलाय। पीएमपीच्या सगळ्या बसवर आता डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत। प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे, त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय टळणार आहे। राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाच्या वेळेत 2 तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अंगणवाडीचं दैनंदिन कामकाज आणि प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बालविकास सेवा योजना या आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलं आहे। बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू आहे। मार्च महिन्यामध्ये डी आणि ई विभागांमधील वरळीच्या डी आणि ई विंगमधील घरांचा ताबा 550 कुटुंबांना मिळणार आहे। सध्या ही 550 कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत। त्यांच्या नवीन घरांची लॉटरी काढण्यात आली असून करारही झालेले आहेत। सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता ईडी देखील करणार आहे। शिवाजी पार्क पोलिसात दाखल गुन्ह्याच्या आधारे ईडीने देखील गुन्हा नोंदवत तपास सुरू केलेला आहे। समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी एमएसआरडीसीने जागोजागी 18 फूड कोर्ट्स उभारण्याचा निर्णय घेतलाय। या फूड कोर्टच्या निविदांना 11 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय, त्यामुळे आता प्रवाशांचे समृद्धीवरील खायचे वांदे दूर होणार आहेत। खवय्यांची चांगली चंगळ होणार आहे। राज्यात नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचालींना वेग आलाय, मात्र मुंबई गोवा महामार्गाचं शुल्क काष्ट कायम आहे। महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्याच टप्प्याचं रखडलेलं काम आता 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे यंदा शिमग्यासह गणेशोत्सवातही कोकणवासियांचा खड्ड्यातूनच प्रवास होणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवर 119 लिफ्ट आणि 118 एक्सलेटर बसवण्याची योजना आखली आहे। यामुळे वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणं आणखी सोयीस्कर होणार आहे। पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झालाय। रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयक देण्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केलेला होता। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याकरता एमएसआरडीसीने वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार हा महामार्ग 85 किमी लांबीचा आहे। संरेखनासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल।